तर आज नाश्त्याला काय बनवायचं म्हणून हे आप्पे बनवले. आदल्या दिवशीच तयारी करून घेतली होती. त्यासाठी हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ आणि मुगाची डाळ भिजत घातली आणि त्याच्यासोबत तांदूळही वेगळे भिजत घातले. त्यानंतर 6 घंट्यानंतर याची पेस्ट बनवून घेतली. पुन्हा हे पीठ 6 घंटे भिजू दिलं. त्यानंतर खूप छान असं फ्लफी पीठ तयार झालं. त्यांना फेटून घेतलं. त्यानंतर जेवढे आप्पे बनवायचे तेवढे पीठ याच्यात काढलं बाउलमध्ये. त्यामध्ये मीठ आणि सोडा टाकलं. नंतर आप्याच्या भांड्यामध्ये तेल टाकून आप्पे मस्त असे लावून घेतले. दोन्ही साईडने छान असे परतू दिले, वाफळू दिले आणि त्यासोबत आप्पे म्हटलं की त्याच्यासोबत दह्याची चटणी लागणारच. त्यासाठी मी दह्याची चटणी बनवून घेतली. खोबरं, शेंगदाणे, हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर एकत्र करून मस्त अशी चटणी बनवून घेतली आणि त्याला फोडणी दिली मोहरी आणि लाल मिरच्यांची आणि मस्त असे कुरकुरीत आप्पे सर्व केले. जर व्हिडिओ कळाला नसेल तर चॅनलवर पूर्ण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, नक्की पहा आणि पटपट सबस्क्राईब करा. बाय.